आमदार आदित्य ठाकरेंचा आज हिंजवडीत दौरा आहे। चाकणनंतर आज हिंजवडी भागामध्ये आदित्य ठाकरे आता पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि इथल्या स्थानिकांशी बोलतायत। आदित्य ठाकरेंचा हा हिंजवडी दौरा आता सुरू झालेला आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणमधल्या उद्योजकांसोबत चर्चा केली, त्यावेळी आदित्य ठाकरे बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी हिंजवडीमध्ये आता ते दाखल झालेले आहेत। एकंदरीतच हिंजवडी चाकण यासारख्या भागामध्ये सध्या खड्ड्यांचा प्रश्न मोठा तापलेला आहे। चाकण MIDC मधले उद्योजकांचे प्रश्न, त्यानंतर स्थलांतरित होण्याचा त्यांनी केलेला निर्णय, अशीच बाब खरं तर हिंजवडीमध्ये सुद्धा आहे। हिंजवडी अत्यंत ट्रॅफिकचा हा भाग झालेला आहे। महत्त्वाच्या चौकांमध्ये सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते आणि या ठिकाणी अनेक सॉफ्टवेअर कंपन्या आहेत। हिंजवडी IT पार्क म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी बहुराष्ट्रीय कंपन्यांचं खूप मोठं जाळं आहे। त्याचप्रमाणे मोठा रहिवासी भाग आहे। आधी ग्रामीण भागाचं रूपांतर, आता इथला चेहरा पूर्णपणे बदललेला आहे। अनेक मोठमोठ्या इमारती आहेत आणि या भागातले रस्त्यांची परिस्थिती मात्र जैसे थे आहे। अनेकदा या संदर्भात तिथल्या उद्योजकांनी प्रयत्न केलेला होता हा प्रश्न मांडण्याचा। ट्रॅफिकच्या समस्येमुळे तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रचंड त्रास होतो, कर्मचाऱ्यांना त्रास होतो, त्यामुळे अनेकदा हिंजवडीचा हा प्रश्न प्रकाशझोतात आलेला होता। त्यामुळे आदित्य ठाकरे आता हिंजवडीच्या दौऱ्यामध्ये काय नेमकी चर्चा करतात स्थानिकांशी ते पाहावं लागणार आहे। तर आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेले। सीमाकडून जाणून घेऊया या दौऱ्यासंदर्भातली आणखी माहिती। सीमा, आज आदित्य ठाकरे हिंजवडीच्या दौऱ्यावर आहेत, तिथल्या स्थानिकांशी ते चर्चा करताना पाहायला मिळतात। पाहणी दौरा सुरू आहे, काय नेमकी आणखी तपशील आहे? काही वेळापूर्वीच आमदार आदित्य ठाकरे हिंजवडीमध्ये दाखल झालेत आणि सध्या लक्ष्मी चौक परिसरामध्ये नागरिकांशी ते संवाद साधत आहेत। इकडच्या स्थानिक समस्या काय आहेत हे स्वतः ते तिथे उपस्थित राहून लोकांशी संवाद साधून विचारत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण परिसरामध्ये ट्रॅफिकची समस्या जी आहे ती प्रचंड आहे, याबाबत ते आढावा घेत आहेत आणि सोबतच सध्या राज्यभरामध्ये एक मुद्दा जो गाजतो तो म्हणजे खड्ड्यांसंदर्भातला आणि रस्त्यांची जी कामं करण्यात आलेली आहे त्या संदर्भातला। त्यामुळे खड्ड्यांची परिस्थिती काय आहे आणि रस्त्यांची परिस्थिती काय आहे हे सुद्धा आदित्य ठाकरे या ठिकाणी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि त्याच्यासोबत मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते आणि जे नागरिक या ठिकाणी स्थानिक आहेत त्यांच्याशी ते बोलतायत, जेणेकरून प्रत्येक समस्या जी आहेत त्यांना जाणून घेता येईल। सोबतच काही वेळातच मेट्रो स्टेशनची देखील ते पाहणी करणार आहेत, तर कितपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे या संपूर्ण या संदर्भात ते पाहणी करतील आणि एकंदरीतच कामाचा आढावा जो आहे तो आदित्य ठाकरे यांच्या मार्फत घेतला जाणार आहे। आणि संपूर्ण दौरा संपल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इथल्या समस्यांवरती ते बोलतील। सोबतच वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत, मग तो खड्ड्यांचा विषय असेल किंवा मग ट्रॅफिकचा विषय असेल, या सगळ्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर देण्याचा आदित्य ठाकरे जे आहे ते प्रयत्न करतील। अगदी आदित्य ठाकरे यांचा हा थेट आपण हिंजवडी दौरा दाखवतोय आणि या ठिकाणी स्थानिक त्यांना त्यांच्या समस्या सांगतात। पुण्यातला एक प्रमुख IT हब म्हणून खरं तर हिंजवडी आणि हा सगळा माणसा परिसर ओळखला जातो। मात्र प्रचंड खड्ड्यांच्या समस्या आहेत, प्रचंड वाहतुकीची कोंडी हा इथला एक मोठा भाग आहे। त्याचप्रमाणे इथे मेट्रोचं काम सुरू आहे, त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असते। अशा अनेक समस्यांचा आढावा घेताना आदित्य ठाकरे आपल्याला पाहायला मिळतात। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या घडामोडीकडे आपलं लक्ष आहे, तर आदित्य ठाकरे यांचा हा हिंजवडी दौरा सुरू आहे। थांबा थांबा